दिनांक 10 जानेवारी 2024 नव्या वर्षातच ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला। जून 2022 पासून खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न होता। या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंय। खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला। पण नार्वेकरांनी कोणत्या आधारावर शिंदेंना पक्ष दिला? सुनावणी होती अपात्रतेची, पण दोन्ही गटाचे आमदार पात्र कसे ठरले? सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले। त्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू झाला। दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात आमदार अपात्र असल्याचं सांगितलं। या गोंधळावर सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांना एक चौकट आखून दिली होती आणि आता थेट शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल लागला। सुप्रीम कोर्टानं 10 जानेवारीची मुदत दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपला निकाल सुनावला। शिंदे आणि ठाकरे गटाच्या वतीनं एकमेकांच्या विरोधात आमदार अपात्र प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती। एकूण 34 आमदारांचे अपात्र प्रकरण होते। सर्व याचिकांना 6 गटात विभागणी करून राहुल नार्वेकरांनी आपला निकाल दिला। सुरुवातीला पाहूयात नार्वेकरांनी कोणत्या आधारावर शिंदेंना पक्ष दिला ते। 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत चुकीच्या पद्धतीनं बदल केले असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणूक झालेलीच नव्हती। शिवसेनेची 1999 ची पक्षाची घटना ही नार्वेकरांनी मान्य केली। पक्षप्रमुख एकटेच पक्षात निर्णय घेऊ शकत नाहीत असं स्पष्टीकरणही नार्वेकरांनी यावेळेस दिलं। तर पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम असल्याचं त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता, तरी त्यांनी निर्णय घेतला होता, त्यामुळे तो निर्णय अमान्य असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली होती तेव्हा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी शिंदेंची हकालपट्टी केली। हे ग्राह्य धरता येणार नाही असं स्पष्टीकरणही राहुल नार्वेकरांनी यावेळेस दिलं। तर पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे, त्यामुळे नेते आणि पदांची रचना यानुसार खऱ्या पक्षाचा निर्णय घेतल्याचं नार्वेकरांनी सांगितलं। तर आता पाहूयात दोन्ही गटाच्या आमदारांना नार्वेकरांनी पात्र कसं ठरवलं ते। शिंदे यांचा गट अधिकृत असून त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनाही नार्वेकरांनी मान्यता दिली, पण त्यांच्या व्हीपनुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले नाहीत। याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले। त्याबद्दल खुद्द राहुल नार्वेकर यांनी निकालानंतर स्पष्टीकरण दिलं। एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप जरी आपण ग्राह्य धरला तरी तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे तपासणं गरजेचं होतं। माझ्या तपासानंतर लक्षात आलं की भरत गोगावले यांनी दिलेला व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्यरित्या बजावला गेला नाही असं नार्वेकर यांनी म्हटलं आणि म्हणूनच त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही। तर एकूणच पाहायला गेलं तर सुनावणी होती अपात्रतेसंदर्भातली आणि सर्वच आमदार पात्र ठरले। पक्ष फुटलाय असं नाही, तर फक्त नेतृत्व बदललंय। उद्धव ठाकरेंऐवजी शिंदे गटाचं नेतृत्व हवं होतं असं सगळ्यांनी सांगितलं, त्यामुळे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले। पण प्रश्न आहे की आता ठाकरे काय करणार? तर यावर बोलताना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंनी असं म्हटलंय की कुणीतरी अपात्र ठरायला हवं होतं। दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरलेत म्हणजे एकाच पक्षात दोन पक्ष आणि एकाच पक्षाचे दोन कार्यालय अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे। सुप्रीम कोर्ट हा निर्णय नक्कीच रद्द करेल। शिंदे गटाचे 38 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता येत्या काळातच कळेल की नेमकं पुढे काय होणार आहे ते। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।